नातीना कधी पण जपवायला बघा, जपा नाती. हे नाती तोडणं बिडणं यामध्ये काय मजा नसते. जे बोलतात ना आयुष्यात 4 लोक असावी, 4 लोक कशासाठी असावी हे तुम्हाला देखील माहिती आहे. शेवटला खांदा द्यायला, पण फक्त खांदा द्यायलाच नाही तर 4 लोक रडणारी देखील असावी तुम्ही गेल्यानंतर. त्याच्यामुळे नाती जपा. हां, म्हणजे त्यांनाच जपा जे तुम्हाला जपतात. हे नाही की भाई 50 भांडणं झाली, 50 वेळा तुम्हीच समोरनं गेलात सॉर्ट करायला आणि समोरचा व्यक्ती एकदा पण नाही आला. ही नाती नका जपू. ही नाती एक्सपायरी डेट झालेली आहे नात्यांची. त्याच्यामुळे ही नाती जपण्यात काय पॉईंट नाही आहे. ते भरलेलं टबमधून नंतर कसं पाणी फक्त वाया जात असतं, ते तसं मला फंड आहे. तुम्ही जेवढं त्या भरलेल्या टबामध्ये पाणी ओतत बसाल ते नुसतं वायाच जाणार आहे. ते तुम्हाला असं वाटत असेल आज ना उद्या त्याला किंमत कळेल, पण अशातली काय गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांनी तुम्हाला खरंच जपलं आहे त्या लोकांना जपा. तिकडे इगो ॲटिट्यूड काय आणू नका. आणि ज्या लोकांना जेन्युइनली फाट्यावर मारण्याची गरज आहे त्यांनाच फाट्यावर मारा, नाहीतर एकाचा राग दुसऱ्यावर असं काय नको.